चला तर आज बनवूयात अजिबात तेलकट न होणारी मार्केटसारखी कुरकुरीत तिखट लसूणी शेव। तर त्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, जिरे, धने आणि ओवा पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता एका परातीमध्ये अर्धा किलो बेसन पीठ, एक छोटी वाटी तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट टाकून चाळून घ्यायचं आहे। आता यामध्ये 2 मोठे चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन टाकायचं आहे आणि तेल पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं। त्यामुळे शेव जी आहे ती छान कुरकुरीत होते। आता यामध्ये तयार केलेली जी पेस्ट होती ते एका गाळणीच्या मदतीने गाळून त्यातलं फक्त पाणी टाकायचं आहे। पूर्ण पेस्ट यामध्ये टाकू नका, नाहीतर यातले जे जाड कण आहेत ते शेव बनवायच्या जाळीला अडकून त्याचे छिद्र ब्लॉक होऊ शकतात। आता पीठ मळून घेऊयात। मळलेलं पीठ 4 ते 5 मिनिटे छान फेटून त्यातलं सर्व गाठी मोडून टाकायच्या। पीठ हाताला खूप चिटकतं, त्यामुळे शेवटी हाताला तेल लावून सर्व पीठ एकत्र करून घ्यायचं। आता साच्याला तेल लावून त्यामध्ये पीठ दाबून भरून घ्यायचं आहे। यामध्ये हवा नाही गेली पाहिजे, नाहीतर मग शेव एकसारखी पडत नाही, मध्ये मध्ये तुटू शकते। आता मध्यम गरम तेलामध्ये शेव तळून घेऊयात। शेव तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, त्यामुळे हाताला गरम वाफ लागणार नाही। शेव सोडल्याच्या नंतर तुम्ही गॅसची फ्लेम वाढवू शकता। शेव लगेचच पलटायची नाही, अगोदर सेट होऊ द्यायची। व्यवस्थित आकार धरला, त्यावर येणारे बुडबुडे कमी झाले की मग शेव पलटायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्यायची। तयार झाली इथे आपली मार्केटसारखी एकदम कुरकुरीत शेव। नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली असेल तर एक लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।